लाईव्ह सेशनमध्ये आपण स्पर्धा परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित या विषयाशी संदर्भात विविध घटकांवर लाईव्ह कंटेंट लाईव्ह सेशन घेत असतो. आजचा आपला घटक आहे स्पर्धा परीक्षेसाठी गणित या विषयाअंतर्गत घातांक व घनमूळ. हे दोन्ही घटक आज आपण एकत्र इथं पाहणार आहोत. या आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण या दोन घटकांच्यावर आधारित काही उदाहरणं जी स्पर्धा परीक्षांना विचारली जाऊ शकतात किंवा आपल्याला अंदाज येईल की कशा पद्धतीचे प्रश्न या दोन घटकांवर विचारले जाऊ शकतात, तसे प्रश्न आपण काही नमुना दाखल घेणार आहोत. त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीने उदाहरणं आपण सोडून घेऊ. त्यापूर्वी सर्वात आधी आपल्याला या दोन संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. स्पर्धा परीक्षेसाठी विषय कोणताही असू दे, सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे त्या घटकाशी संबंधित ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत, मूलभूत संकल्पना आहेत, त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्या जर आपल्याला माहिती असतील तर त्याच्यावर आधारित आपण प्रश्न काही सोडवू शकतो, कारण तिथं आपल्याला त्या संकल्पनांचं ॲप्लिकेशन करायचं असतं. पण मुळात जर संकल्पनाच माहिती नसतील तर ते प्रश्न सोडवणं अवघड होऊन बसतं. म्हणून सगळ्यात आधी कुठलाही विषय असू दे, आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना हे लक्षात घ्यायचं की तो जो घटक असेल त्या घटकाशी संबंधित असणाऱ्या सर्व मूलभूत संकल्पना आपण समजून घ्यायचं. मग गणिताचा विषय जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये काही वेळेला आपल्याला घन पाठ असावे लागतात किंवा वर्ग पाठ असावे लागतात किंवा काही सूत्र असतात, नियम असतात. ते सगळं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ते जर माहिती असेल तर आपण ती उदाहरणं सोडवू शकतो. मग आता सुरुवात आपण या घटकाची नेहमीप्रमाणे या घटकाची ज्या मुख्य संकल्पना आहेत त्याच्यापासून करूया. सर्वात आधी आपल्याला या घटकामध्ये हा दुसरा जो घटक आहे आपला घनमूळ, तर घनमुळासाठी आपल्याला किमान 1 ते 10 ज्या संख्या आहेत त्यांचे घन पाठ असले पाहिजेत. म्हणजे 1चा घन हा 1 असतो, 2चा घन हे माहिती आपल्याला, 2चा घन 8, त्यानंतर 3चा घन 27, 4चा घन 64, त्यानंतर 5चा घन 125, 6चा घन 216, त्यानंतर 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729 आणि सगळ्यात शेवटी 10चा घन. तो माहितीच आपल्याला 10चा घन तो सर्वात सोपा असतो 1000. म्हणजे हे 1 ते 10 ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांचे घन आपल्याला तोंड पाठ असले पाहिजेत, तर जी कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे आहेत किंवा प्रश्न सोडवायचे आहेत ते पटपट सोडवू शकतो. नाहीतर घन म्हटल्यानंतर आपल्याला हेही माहिती आहे की घन एखाद्या संख्येचा कसा काढतो आपण, तर त्या संख्येला 3 वेळा घेऊन त्याचा गुणाकार आपण करतो. म्हणजे 2चा घन याचा अर्थ काय, 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 8 हे आपण काढू शकतो. पण हे बेसिक जे 10 संख्या आहेत त्यांचे घन जर तोंडपाठ असतील तर आपलं कॅल्क्युलेशन फास्ट होतं. त्यासाठी हे तोंडपाठ करून ठेवायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. आणि हे जे घन आहेत ते आपल्याला सर्व ठिकाणी उपयोगी पडतात. म्हणजे गणितामधल्या प्रश्नासाठी तर उपयोगी आहेतच, शिवाय बुद्धिमत्ता चाचणीमधल्या प्रश्नांसाठी सुद्धा उपयोगी आहेत. त्यामुळे हे पाठांतर करूनच ठेवायचं, हे तोंडपाठ असलं पाहिजे. हे झालं घनमुळाच्या बाबतीत. त्यानंतर घातांक जो आहे तर त्या घातांकाचे काही नियम आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे समजा एखादी संख्या आपल्याला दिली असेल, एक उदाहरण आपण इथे घेऊया, 5चा चौथा घात. तर इथं 5 ही जी संख्या आहे त्या 5 या संख्येला आपण बेस असं म्हणतो किंवा त्याला मराठीमध्ये पाया म्हणतो. आणि 4 ही संख्या आहे त्याला आपण घातांक किंवा इंडेक्स म्हणतो. तर अशा पद्धतीनं ही सगळ्यात महत्त्वाची याची बेसिक कन्सेप्ट. त्यानंतर या घातांकाचे काही नियम आहेत. म्हणजे समजा संख्या जर अशी असेल, एचा m वा घात गुणिले एचा n वा घात, म्हणजे a⁻m इंटू a⁻n असं जर दिलं असेल तर इथं आपल्याला असं लक्षात येईल की पाया समान आहे a. मग असं जर असेल, पाया समान असेल आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज करायची, म्हणजे a⁻m अधिक n. आणि हाच नियम भागाकारासाठी कसा होतो बघा, a⁻m डिवायडेड बाय a⁻n बरोबर, म्हणजे एचा m वा घात भागिले एचा n वा घात बरोबर एचा m वजा n वा घात. म्हणजे पाया समान असेल आणि घातांकांचा भागाकार असेल तर त्या घातांकांची वजाबाकी करायची.
आणि पाया समान असेल आणि दोन संख्यांचा गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज करायची. तिसरी एक महत्त्वाचे जो नियम आहे याचा तो म्हणजे घातांकाचा घातांक असेल तर काय, म्हणजे a⁻m हे कंसात ठेवून त्याचा परत n वा घात असेल, म्हणजे इथं a चा m वा घात आहे आणि m चा परत n वा घात आहे, म्हणजे इथं घातांकाचा घातांक आहे. असं जर असेल तर या घातांकांचा गुणाकार करायचा, म्हणजे a चा m गुणिले n वा घात. एक उदाहरण ह्या तिन्ही नियमांसाठी एकच उदाहरण आपण घेऊया, म्हणजे त्यामध्ये वेळ आपला जाणार नाही. समजा असं दिलं असेल 5 चा तिसरा घात त्याचा वर्ग, असं जर दिलं असेल तर इथं पाया 5 आहे, त्यामुळे 5 हा पाया असाच ठेवायचा इथं, आणि 3 आणि 2 याचा गुणाकार येईल 6, म्हणजे 5 चा तिसरा घात आणि त्याचा वर्ग जर असेल तर 5 चा 6वा घात हे आपल्याला उत्तर मिळेल. तर हे मूलभूत अगदी महत्त्वाचे आपल्याला उदाहरणं सोडवण्यासाठी लागणारे घातांकाचे नियम आहेत, हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता एवढ्या मिळालेल्या माहितीवरून, बेसिक इन्फॉर्मेशनवरून आपण आता उदाहरण सोडवायला सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, लाईव्ह कमेंट ठीक आहे, तुम्ही कोण कोण आलाय जरा कमेंट केलं तर मला बरं होईल, मला समजेल किती पार्टिसिपंट्स जॉईन आहेत वगैरे. ठीक आहे, प्रश्नाला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, 2324 ही संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही असा प्रश्न विचारला. कुठल्या पर्यायानं व्यक्त होत नाही असं विचारलं, कुठल्या पर्यायानं व्यक्त होते असं नाही विचारलं. मग 4 पर्याय इथे दिलेत. 48 चा वर्ग, 23.04 गुणिले 10 चा वर्ग, तिसरा पर्याय 8 चा वर्ग गुणिले 6 चा वर्ग, आणि चौथा पर्याय 86 चा वर्ग. तर यापैकी कुठल्या पर्यायानं ही संख्या 2304 व्यक्त होत नाही असं आपल्याला विचारलं. आता सरळ प्रश्न असा आहे की 4 पर्याय जर दिले असतील तर आपण एक एक पर्याय चेक करत जाणार का, म्हणजे इथं 48 गुणिले 48 असा गुणाकार करून पाहणार का की तो 2304 येतो किंवा नाही, किंवा पुढची आणखी एक संख्या दिली 8 चा वर्ग गुणिले 6 चा वर्ग यांचा गुणाकार करून वर्ग करून पाहणार का. तर ह्यामध्ये वेळ खूप जातो, त्यामुळे आपल्याला ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रश्नांची उत्तरं कमीत कमी वेळामध्ये काढायची आहेत. मग तिथं थोडंसं लॉजिक आपल्याला मॅथ्समधलं वापरता येईल. इथं आपण निरीक्षण जर केलं तर एक लक्षात येईल की चौथा जो पर्याय आहे तिथं संख्या आहे 86. मग 86 जर असेल आणि त्याचा वर्ग जर आपल्याला करायचा असेल तर आपण काय करणार, इथं 86 गुणिले 86. मग एक इथं लक्षात घ्यायचं, दोन्ही ठिकाणी या दोन्ही संख्यांच्या मध्ये एकक स्थानी 6 आहेत आणि 6 आणि 6चा जर गुणाकार आपण केला तर तो येतो 36. याचा अर्थ 86 गुणिले 86 या दोन संख्यांचा जो काही गुणाकार असेल त्याच्या एकक स्थानी इथं 6च असणार आहे. मग जी संख्या आपल्याला दिलेली आहे 2304 याच्यामध्ये एकक स्थानी 4 आहे आणि 86चा वर्ग जर आपण केला तर त्याच्या एकक स्थानी 6 येतं. याचा अर्थ 86 गुणिले 86 किंवा 86चा वर्ग 2304 तर असू शकत नाही. म्हणून या 4 संख्यांच्या मध्ये 86चा वर्ग ही जी संख्या आहे ती संख्या 2324 दर्शवत नाही. म्हणजे इथं आपल्याला उत्तर पटकन मिळालं. म्हणजे 4 पर्यायांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की इथं 86 मध्ये एकक स्थानी 6 आहे, त्यामुळे आपण 6 आणि 6 यांचा गुणाकार करून पाहिला, तो आलाय 36, म्हणजे एकक स्थानी पुरात आपल्याला 6 मिळालं, म्हणून हे उत्तर आपण पटकन काढू शकलो. आता हे उत्तर जरी आपण पटकन काढू शकलो असलो तरी सुद्धा इतर 3 पर्याय सुद्धा आपल्याला चेक करावे लागतील की खरोखरच ते सुद्धा त्या पर्यायामुळं ही संख्या व्यक्त होऊ शकते किंवा नाही. आता एक तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे चौथं, फक्त आपण पहिला, दुसरा आणि तिसरा पर्याय चेक करून पाहूया. इथं आता पहिला पर्याय 48चे वर्ग आणि 48 मध्ये एकक स्थानी 8 आहे. मग 8 गुणिले 8 हा जर आपण गुणाकार केला तर उत्तर मिळतं आपल्याला 64, म्हणजे इथे एकक स्थानी 4 मिळाले, म्हणजे ही संख्या 2304 असू शकते. दुसरा पर्याय बघा 23.04 गुणिले 10चा वर्ग, 10चा वर्ग म्हणजेच 100. मग 23.04 ला जर 100 गुणलं तर एकावर इथं 2 शून्य आहेत, त्यामुळं हे जे दशांश चिन्ह आहे ते 2 घरं पुढं सरकेल, म्हणजे 2304 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. म्हणजे ही संख्या सुद्धा 2304 ही संख्या दाखवते. आता तिसरा पर्याय चेक करूया. 8चा वर्ग गुणिले 6चा वर्ग, 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36 आणि या दोन्हींचा गुणाकार आपल्याला करायचा. मग इथं 64 आणि 36 यांच्यामध्ये एकक स्थानचे अंक कोणते आहेत तर 4 आणि 6. मग 4 आणि 6चा गुणाकार किती येतो 24.
मग इथं सुद्धा जर आपण निरीक्षण करून पाहिलं तर एकक स्थानी 4 आहेत, म्हणजे 8चा वर्ग गुणिले 6चा वर्ग ही संख्या सुद्धा 2304 ही संख्या दाखवू शकते. फक्त चौथा एकच पर्याय असा आहे ज्याच्यामध्ये एकक स्थानी 6 असल्यामुळं ती संख्या मात्र किंवा त्या संख्येचा वर्ग मात्र 2304 येऊ शकत नाही, कारण एकक स्थानी 6 आहे. तर अशा पद्धतीनं ही जर ट्रिक आपण वापरली किंवा असे छोटे छोटे गोष्टी आहेत किंवा मॅथ्समधलं लॉजिक आहे ते जर वापरलं तर ह्या प्रश्नांची उत्तर आपण कमीत कमी वेळेमध्ये काढू शकतो. तर हा पहिला प्रश्न होता. पुढचा एक प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न असा आहे बघा, 64चा घन आणि त्याचा चौथा घात बरोबर 4चा n वा घात, तर n बरोबर किती? आता इथं n ची किंमत आपल्याला विचारलेली आहे. मग जर आपण 64चा घन आपल्याला दिला आहे आणि त्याचा परत चौथा घात म्हणजे घातांकाचा घातांक दिला आहे बरोबर 4चा n वा घात, दोन्ही बाजू जर आपण विचारात घेतल्या तर उजव्या बाजूला 4 हा पाय आहे आणि डाव्या बाजूला 64 हा पाय आहे. मग दोन संख्यांची तुलना किंवा घातांकाची तुलना आपण कधी करू शकतो? जर पाया समान असेल तर. इथं पायाच मुळात समान नाही, मग आपण तो समान करून घेऊ शकतो. म्हणजे 64 ही संख्या 4चा घन आहे, म्हणजे या 64च्या ठिकाणी आपण असं लिहू शकतो बघा, 4चा घन हे आपण 64च्या ठिकाणी लिहिलं, पण या 64चा सुद्धा घन आहे म्हणून 4चा घन आपण कंसात घेऊया, त्याचा घन आणि त्या घनचा परत चौथा घात आहे, म्हणजे इथं मग आपण चौकडी कंस ठेवून चौथा घात घेऊया बरोबर. हे समीकरण बदलणार नाही, 4चा n वा घात तसाच राहील. आता इथं पहा, 4चा घातांक 3 आहे, 3चा घातांक पुन्हा 3 आणि 3चा घातांक पुन्हा 4, म्हणजे घातांकाचा घातांक आहे. मग अशा आपण सांगितलेल्या नियमानुसार असं जर असेल तर त्या सर्व घातांकांचा गुणाकार करायचा, म्हणजे 4चा 3 गुणिले 3 म्हणजे 9 आणि 9 गुणिले 4 म्हणजेच 36 बरोबर 4चा n वा घात. आता हे जर आपण समीकरण पाहिलं तर इथं दोन्ही ठिकाणी पाया समान आहे 4. मग पाया जर समान असेल तर घातांक सुद्धा समान असला पाहिजे. मग इथं घातांक आहे 36 डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला घातांक आहे n, याचा अर्थ n बरोबर 36. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर n ची किंमत 36 मिळेल, जी आपल्याला दिलेली आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीनं काही सोपे सुद्धा प्रश्न असतात. आपल्याला प्रश्न सुरुवातीला पाहिल्यानंतर हा खूप किचकट किंवा खूप अवघड वाटत असेल, पण अशा पद्धतीने जर आपण त्याला ॲनालाइज केलं तर पटकन त्याचं उत्तर मिळू शकतं. त्यामुळे असेही सुद्धा काही सोपे प्रश्न असतात. आणखी एक पुढचा प्रश्न पाहू आपण. हे सुद्धा थोडंसं त्याच्याशीच मिळतं जुळतं आहे, फक्त इथं थोडंसं वेगळं लॉजिक आपल्याला लावावं लागणार आहे. म्हणजे इथं प्रश्न असा दिला आहे, mचा n वा घात बरोबर 4 आणि m व n या पूर्णांक संख्या आहेत, तर 4चा m वजा n वा घात बरोबर किती? 4 पर्याय दिलेत, 4, 64, 1 आणि चौथा पर्याय असा दिला आहे 64 आणि 1. मग आता ह्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. आता इथं सुद्धा गणितीय दृष्ट्या आपण जर विचार केला मॅथमॅटिक्सच्या दृष्टीनं तर आपल्याला त्याचं उत्तर पटकन मिळू शकतं. म्हणजे mचा n वा घात बरोबर 4 दिलेला आहे. ही संख्या 4 जी आहे ती खूप लहान आहे, त्यामुळे आपल्याला ह्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी 2 ऑप्शन एकतर मिळणार आहे. म्हणजे आपल्याला असा विचार करायचा आहे की कोणत्या संख्येचा कितवा घात केला तर 4 मिळेल. इथं आपल्याला दिले बघा mचा n वा घात. मग इथं m आणि n च्या किमती आपल्याला माहिती नाहीत, त्या शोधायच्या आहेत. त्या आपण शोधल्या की 4चा m वजा n वा घात सहज काढू शकतो. मग m आणि n च्या किमती कशा काढायच्या? तर त्यासाठी विचार आपण असा करायचा, कोणत्या संख्येचा कितवा घात म्हणजे 4. तर इथं 2 पर्याय आपल्याला मिळतील. पहिला पर्याय काय? 4चा पहिला घात बरोबर 4, कारण 4 कोणत्याही संख्येचा पहिला घात 30 संख्या असते, ही एक शक्यता मिळेल. किंवा 2चा वर्ग सुद्धा आपल्याला 4 मिळतो. त्यामुळे ह्या 2 शक्यता आहेत. एकतर 2चा वर्ग बरोबर 4 मिळतो, कारण 2चा वर्ग 4 माहिती आपल्याला, आणि 4चा पहिला घात सुद्धा 4 मिळतो. आता ही जी 2 समीकरणं आपल्याला मिळाली ती दोन्ही समीकरणं या दिलेल्या समीकरणाशी आपण तुलना करायची. मग इथं आपल्याला काय दिलं आहे, जर डाव्या बाजूंची तुलना केली या पहिल्या समीकरणाची डाव्या बाजूला, तर mच्या ठिकाणी इथं 4 आलेलं आहे आणि nच्या ठिकाणी 1 आलेलं आहे. म्हणजे या पहिल्या शक्यतेसाठी, ही पहिली शक्यता आहे असं गृहीत धरूया आपण, या पहिल्या शक्यतेसाठी m ची किंमत मिळणार आहे 4, कारण इथं पाया 4 आहे आणि यामध्ये डाव्या बाजूला पाया m आहे, म्हणून m बरोबर 4. आणि n ची किंमत आपल्याला मिळणार आहे 1, जो घातांक आहे. तर ह्या 2 किमती आपल्याला मिळतील, m बरोबर 4 आणि n बरोबर 1 पहिल्या शक्यतेसाठी.
आणि ही आहे दुसरी शक्यता. याची सुद्धा तुलना या समीकरणाशी करूया. डाव्या बाजूला m पाया आहे आणि इथं पाया 2 आहे, म्हणजे इथं m ची किंमत मिळेल 2 आणि घातांक n आणि इथं घातांक 2 आहे, म्हणजे n ची किंमत मिळेल 2. तर ह्या दोन शक्यता आता स्पष्ट आहे. शक्यता 2 मिळाल्यात म्हणजे उत्तरसुद्धा 2 असणार आहेत. मग आता हे पुढं सोडवण्याची सुद्धा प्रत्यक्षात गरज नाही आपल्याला, कारण जर आपण पर्यायामध्ये बघितलं तर 2 उत्तर असणारा एकच पर्याय दिलाय, चौथा. त्यामुळे हे पुढं न सोडवता सुद्धा आपल्याला पटकन उत्तर मिळालं बा. हे पर्याय क्रमांक 4 हेच याचं उत्तर आहे, कारण त्यामध्येच फक्त 2 उत्तर आपल्याला मिळालेले आहेत. बाकी प्रत्येक पर्यायामध्ये एकच उत्तर दिले. तरीसुद्धा आपण हे पुढं सोडवून बघूया. आपल्याला किंमत कशाची काढायची आहे? 4चा m वजा n वा घात. मग इथं आता 4चा m वजा पहिल्यांदा लिहून घेऊया आहे तसं. मग इथं 4चा m आणि n च्या किमती आहेत आपल्याकडे, त्या इथं ठेवूया. m म्हणजेच दुसऱ्या शक्यतेमध्ये सुद्धा तीच किंमत आपल्याला काढायची आहे. 4चा m वजा n वा घात बरोबर 4चा m ची किंमत आहे 2 वजा n ची किंमत सुद्धा आहे 2 बरोबर 4चा 2 वजा 2 म्हणजेच 0 वा घात. आणि आपल्याला माहिती आहे की कोणत्याही संख्येचा 0 वा घात हा 1 असतो. बऱ्याचदा बरेच विद्यार्थी इथं चुकतात, म्हणजे 4चा 0 वा घात एकतर 4 लिहितात किंवा 4चा 0 वा घात बरोबर 0 लिहितात. तर तसं नाही, कुठल्याही संख्येचा 0 वा घात 1च असतो. त्यामुळे इथं 2 पर्याय आपल्याला मिळाले, 2 उत्तर आपल्याला मिळाली, 64 आणि 1. म्हणजे दोन्ही शक्यता असल्यामुळं ही दोन्ही उत्तरं आपल्याला गृहीत धरावी लागतील. आणि हे दोन्ही उत्तरं आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेली आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे एक लॉजिक वापरून आपण हे प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन न करता सुद्धा कशा पद्धतीने आपण उत्तर शोधायचं तेही सांगितलं, किंवा आपण हे सोडून पाहिलं तरी सुद्धा तीच उत्तर आपल्याला मिळणार आहे. तर हा एक प्रश्न झाला. ओके, ऑप्शन्स काही जण उत्तर देत आहेत, चांगली गोष्ट आहे. उत्तर तुम्हाला प्रश्न पाहिल्यानंतर येत असेल तर कमेंट करा नक्की. पुढचा प्रश्न आपण बघू. चौथा प्रश्न असा आहे, a चा 7/3 घात भागिले a चा 4/3 घात बरोबर किती? तर 4 पर्याय आहेत. a चा 11/3 घात, a चा वजा 3/3 घात किंवा a चा वजा पहिला घात. हे 4 पर्याय दिलेत. हे खूप सोपं आहे, फक्त घातांकाचा नियम आपल्याला यासाठी माहिती पाहिजे. a चा 7/3 घात भागिले a चा 4/3 घात असं दिलेलं आहे. पाया इथं समान आहे बघा, a आणि आपल्या घातांकाच्या नियमानुसार जर पाया समान असेल तर घातांकांची आपण वजाबाकी करतो. म्हणजे इथं पाया एकदाच लिहायचा आणि पहिला घातांक आहे 7/3 वजा दुसरा घातांक आहे 4/3, ही वजाबाकी करायची. म्हणजेच a चा इथं छेद समान असल्यामुळं तो एकदाच लिहूया आपण, आणि छेद समान असल्यामुळं अंशांची वजाबाकी म्हणजे 7 वजा 4, म्हणजेच उत्तर मिळेल a चा 7 वजा 4 म्हणजेच 3 घात छेद 3. मग 3/3 ह्याला जर आपण भाग घालवला तर उत्तर मिळेल 1/1, म्हणजेच a चा पहिला घात आणि a चा पहिला घात म्हणजेच a. म्हणजे हा पर्याय आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं काही सोपे प्रश्न सुद्धा असतात. पुढचा प्रश्न पाहूया आपण. थोडंसं लॅग जाणवतोय. ओके, हा 5वा प्रश्न पहा. 25चा 1/2 घात भागिले 25चा 4था घात बरोबर प्रश्नचिन्ह. हा प्रश्न आपल्याला मागच्या प्रश्नासारखाच दिसतोय, फक्त थोडासा यात बदल आहे की जे पर्याय दिले होते ते मगाशी दिलेल्या उदाहरणामध्ये पर्याय प्रश्नामधलेच पर्याय होते. म्हणजे पाया जो होता तो समान होता. आता इथं पाया प्रश्नामध्ये 25 दिला आहे आणि पर्याय जे दिलेत त्याच्यामध्ये जो पाया आहे तो 5 आहे. म्हणजे जे काही आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे 25चा 1/2 घात, हे पहिल्यांदा आपण लिहून घेऊया आहे तसं, भागिले 25चा 4था घात. आता एक लक्षात घ्या, 1/2 घात म्हणजे वर्गमूळच, किंवा 1/3 घात याचा अर्थ घनमूळ. मग 25चा 1/2 घात आहे याचा अर्थ ते 25चं वर्गमूळ आहे, आणि 25चं वर्गमूळ माहिती आहे आपल्याला 5 असतं, भागिले इथं सुद्धा जर इथं 5 आपण घेतला असेल पाया, तर दुसरी जी संख्या आहे त्याच्यामध्ये पाया 25 आहे, त्याच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला 5 लिहायला पाहिजे. मग 25 ही संख्या आपण अशी लिहू शकतो, 5चा
वर्ग, कारण 5चा वर्ग म्हणजेच 25. आणि पुन्हा त्या 25चा चौथा घात आहे म्हणून 5चा वर्ग हे आपण कंसात ठेवूया आणि त्याचा चौथा घात करू. मग इथं होईल 5 भागिले, परत इथं घातांकाचा नियम आपल्याला वापरायचा. पहा, घातांकांचा घातांक आहे म्हणून घातांकांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 4 म्हणजेच 8. आता ह्या दोन्हींची आपल्याला भागाकार करायचा आहे. मग भागाकार करायचा असेल तर पुन्हा पाया समान आहे. कदाचित तुम्हाला असं वाटेल की पहिल्या संख्येमध्ये घातांकच नाही, तर एक लक्षात घ्या. बऱ्याच जणांना माहिती असेल ज्यावेळेला घातांक दिलेला नसतो त्यावेळेला तो 1 असतो. मग इथं या दोन संख्या आहेत, त्यांचा पाया समान आहे आणि त्या दोन संख्यांचा भागाकार आहे म्हणून घातांकाच्या नियमानुसार पाया समान असेल तर घातांकांची वजाबाकी आपण करायची, म्हणजे 1 वजा 8. आणखी एक काळजी इथं आपण लक्षात घ्यायची की वजाबाकी करत असताना पहिल्या संख्येचा जो काही घातांक असेल त्या संख्येमधूनच दुसऱ्या संख्येचा घातांक वजा करायचा. म्हणजे इथं 8 मोठं दिसतंय म्हणून 8 वजा 1 करायचं नाही, कारण 8 वजा 1 केलं तर उत्तर 7 मिळेल आणि पर्याय क्रमांक 2 तुम्ही निवडाल आणि तिथंच चूक होईल. पहिल्या संख्येतूनच किंवा पहिल्या घातांकामधूनच दुसरा घातांक वजा आपल्याला करायचा. मग ह्याचं उत्तर आपल्याला मिळेल 5चा 1 वजा 7वा घात. चुकून इथं जर तुम्ही 8 वजा 1 केलं तर 5चा 7वा घात उत्तर मिळेल आणि पर्याय क्रमांक 2 तुम्ही निवडाल, जो याचं उत्तर नाही. याचं उत्तर असेल मग पर्याय क्रमांक 4, कारण 5चा वजा 7वा घात हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. तर ह्या पद्धतीनं असे हे प्रश्न असतात. काही प्रश्न खूप सोपे असतात आणि काही प्रश्नाचे आपल्याला अशा पद्धतीनं ॲनालिसिस करावं लागतं. आता हे प्रश्न जे आहेत ते प्रत्येक प्रश्नाकडं ॲनालिसिस करायच्या दृष्टीनं पहा. ट्रिक्स अँड टिप्स खूप ठिकाणी आपल्याला उपयोगी पडतीलच असं नाही. काही काही प्रश्नामध्ये आपण ते वापरू शकतो. जसं पुढच्या आणखी एक प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्या या व्हिडिओमध्येच तो येणार आहे, त्यावेळेला ती एक ट्रिक आपण वापरू शकतो. पण प्रत्येक प्रश्नासाठी ट्रिक शोधत बसायचं नाही, कारण असे किती प्रश्न आहेत आणि अशा किती ट्रिक्स तुम्ही पाहाल आणि किती लक्षात ठेवाल. तर ह्या पद्धतीनं जर ॲनालिसिस करायला जर तुम्ही सवय लावलीत तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठीच नाही, इतर कुठल्याही विषयासाठी, इतर कुठल्याही परीक्षेसाठी त्याचा उपयोग होईल. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न घेऊया. हे उत्तर हा प्रश्न आत्ता जो असं पण सोडवला त्यासारखाच आहे थोडासा. पीचा 1/7वा घात आपल्याला दिलेला आहे भागिले पीचा 1/10वा घात. मग इथं सरळच आहे, पाया समान आहे म्हणून तो समान पाया एकदाच लिहून घेऊया आणि भागाकार असल्यामुळं या घातांकांची आता वजाबाकी करायची. म्हणजे 1/7 वजा 1/10. मगाच्या उदाहरणामध्ये छेद समान होता त्यामुळे आपण अंशांची वजाबाकी करू शकत होतो. इथं मात्र छेद समान नाही, एवढाच फरक आहे या उदाहरणात. मग छेद समान नसेल तर काय करतो माहिती आहे आपल्याला, तिरकस गुणाकार करायचा. 10 गुणिले 1 म्हणजेच 10 वजा 7 गुणिले 1 म्हणजेच 7 छेद 10 गुणिले 7 म्हणजेच 70. मग इथं उत्तर आपल्याला असं मिळेल पीचा 10 वजा 7 म्हणजेच 3 छेद 70वा घात. मग पीचा 3/70वा घात हा पर्याय आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. हाही सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पण पाहू. हा प्रश्न थोडासा शाब्दिक उदाहरण याच्यामध्ये आहे. एका घनाचे घनफळ 1728 घन सेमी आहे, तर त्या घनाची बाजू किती असेल? 11 सेमी, 13 सेमी, 12 सेमी की 14 सेमी. हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. इथं आता घातांकासोबतच घनाच्या घनफळाचं सूत्रसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, कारण या प्रश्नामध्ये घनाचं घनफळ दिलेलं आहे. मग ते घनाच्या घनफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. घनाचे घनफळ बरोबर बाजूचं घन. ज्या अर्थी हा घन आहे त्या अर्थी त्याच्या सर्व बाजू समान असणार आहेत, त्यामुळे हे घनाच्या घनफळाचं सूत्र असं आहे, घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. आता हे जे घनाचं घनफळ आहे ते दिलेलं आपल्याला 1728 बरोबर बाजूचा घन. आता अगदी सोपं आहे, प्रश्नाच्या अगदी आपण उत्तराच्या जवळ आलो की 1728 कोणत्या संख्येचं घन आहे एवढं आपण ठरवलं की आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे. म्हणजे या दोन्ही बाजूचं जर आपण घनमूळ घेतलं तर बाजू घन जी उजवी बाजू आहे त्याचं घनमूळ आपल्याला बाजू मिळेल. आपल्याला फक्त एवढंच ठरवायचं की 1728चं घनमूळ किती. घन आपण सहज काढू शकतो. म्हणजे समजा एखादी संख्या आपल्याला दिली असेल, समजा 12 ही संख्या दिलेली
आणि याचा घन आपल्याला काढायचा आहे. तर काय करतो आपण, 12 गुणिले 12 गुणिले 12 हा गुणाकार केला की उत्तर मिळेल आपल्याला पटकन. पण इथं आपल्याला गुणाकार करायचा नाही आहे, इथं आपल्याला घन काढायचं नाही आहे, तर इथं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. म्हणजे आपल्याला अशी संख्या शोधायची आहे ज्या संख्येचा घन 1728 असेल. आता यासाठी मग आपली ट्रेडिशनल पद्धत काय, नेहमीची पद्धत काय, तर 1728ची फोड करत जायचं आपण. म्हणजे मी पहिल्यांदा याची ट्रेडिशनल नेहमीची आपली पद्धत सांगतो, त्याला आपल्याला किती वेळ लागतोय ते पहा, आणि नंतर मग आपण त्या संख्येचं घनमूळ अगदी सोप्यात सोप्या ट्रिकनं कसं काढू शकतो, म्हणजे अंदाज कसा वर्तवू शकतो. आणि ह्या चार पर्यायापैकी अंदाजे जर आपण ते काढलं किंवा अंदाज आपण करू शकलो तर ते आपल्याला कन्फर्म नंतर करता येऊ शकतं. तर त्यामुळे ती नंतर ट्रिक आपण पाहूया. पहिल्यांदा आपण नेहमीच्या पद्धतीने जर आपल्याला 1728चं घनमूळ काढायचं असेल तर काय करतो, ह्याचे अवयव पाडत जातो. पहिल्यांदा याला 2 न भागूया, म्हणजे 1728 हेच आपण असं लिहू शकतो 2 गुणिले, आता ह्या 1728ला 2 आपण भागूया, 2 16, एक शिल्लक राहील, 12 होतील, बेसक 12, 2 चौक 8. मग हे 2 पुन्हा आहे तसे घ्यायचे. परत या 864ला 2 न भागायचं, म्हणजे 2 गुणिले 2 चौक 8, 2 त्रिक 6, 2 दुनी 4, 2 गुणिले 432 बरोबर 864 मिळेल. पुन्हा फोड करत जायचं, 2 गुणिले 2 गुणिले 432ला पुन्हा 2 न भागू, म्हणजे 2 दुनी 4, 2 के 2, 12 होतील, बेसक 12, बेसक 12 गुणिले 2, हे 2 अगदी लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे, 2 गुणिले 2 गुणिले हे 2 आता पहिल्यांदा इथे लिहूया, गुणिले पुन्हा 216ची अशी फोड करायची किंवा त्याला 2 न भागायचं, म्हणजे 2 गुणिले 2 के 2, 1ला भाग जात नाही म्हणून 0, 16 होतील, 2 16. त्यानंतर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, हे 4 2 आहे तसे लिहिले, गुणिले पुन्हा या 108ला जर 2 न भागलं तर 2 गुणिले 2 पंचे 10 आणि 2 चौक 8, 54 मिळेल. आता हे 2 एकूण 5 वेळा आलेला आहे, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, हे 5 वेळा 2 घेतलं, गुणिले ह्या 54ची पुन्हा आपण अशी फोड करूया की 2 गुणिले 27, कारण 27 गुणिले 2 बरोबर 54. मग आता हे 2 6 वेळा एकूण आलेलं आहे, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, हे 2 वेळा, 2 6 वेळा आपण लिहिलं, गुणिले आता 27ला तर 2 न पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे आपण इथं 2 गुणिले एखादी संख्या करू शकत नाही. मग 27ला भाग कितीनं जातो तर 3 न. मग बघा 3 गुणिले 3 गुणिले 3, कारण 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. आता एवढी सगळी फोड झाली, म्हणजे सर्व मूळ संख्या या अवयवांमध्ये आलेल्या आहेत. ह्याच्यापेक्षा आणखी सोपं रूप देणं शक्य नाही याला. मग आता काय करतो आपण घनमूळ काढताना, घनमूळ आपल्याला काढायचं म्हणून 3 संख्यांचे गट करायचे. म्हणजे पहिल्या 3 2 एकत्र घेऊन एक गट करायचा, त्यानंतर पुढच्या 3 संख्या म्हणजेच पुढचे 3 2, आणि सगळ्यात शेवटी हे 3 वेळा आलेले आहेत. मग त्याबद्दल एक एकदा लिहूया. ह्या 3 वेळा 3 वेळा हे 2 आले त्याबद्दल एकदाच लिहूया, पुन्हा 3 वेळा 2 आले त्याबद्दल एकदा, आणि पुन्हा 3 वेळा आले त्याबद्दल एकदा, आणि ह्या तिन्हींचा गुणाकार केला तर आपल्याला 1728चं घनमूळ मिळेल. आता गुणाकार किती, 2 गुणिले 2 4, आणि 4 गुणिले 3 12. तर ही आपली नेहमीची पद्धत, ज्याच्याद्वारे आपण कोणत्याही संख्येचं घनमूळ काढू शकतो. आता किती वेळ लागला हे तुम्ही पाहिलेच. हा जर वेळ आपल्याला घालवायचा नसेल तर एक सोपी पद्धत, ती काय पहा, 1728, नीट लक्ष देऊन पहा, कारण आपल्याला ही पद्धत बऱ्याच ठिकाणी आपण वापरू शकतो. 1728मध्ये एकक स्थानचा अंक काय आहे तेवढं पाहायचं. मग एकक स्थानचा अंक आहे 8. आता सुरुवातीला जे आपण घनसंख्या पाहिल्या, मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की 1 ते 10 ह्या संख्या आपल्या तोंडपाठ असल्याच पाहिजेत. तर ह्या त्या 10 संख्यांचं घनमूळ आपण घेतलेलं, 10 संख्यांचं घन आपण काढलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जर निरीक्षण केलं तर आपण असा विचार करायचा की कोणत्या संख्येच्या घनामध्ये एकक स्थानी 8 मिळतात. तर इथं एकच संख्या बघा, 2चा घन 8, आणि जर तुम्ही या सर्व घनसंख्यांची तुलना केली तर तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक संख्येमध्ये एकक स्थानचा अंक एकदाच आला आहे. म्हणजे 2चा घन 8 असेल तर तो एकक स्थानी 8 हा परत कधीच आलेला नाही बघा. किंवा एकक स्थानी इथं 3 जर असेल, 343 मध्ये एकक स्थानी 3 आहे, तो इतर कुठल्याही घनसंख्येमध्ये नाही एकक स्थानी.
तर हे एक युनिकनेस आहे या घनमुळाचं, की ह्या 1 ते 10 या ज्या संख्या आहेत त्या संख्यांचा घन काढल्यानंतर एकक स्थानी जी संख्या असते ती एकदाच येते, ती पुन्हा रिपीट होत नाही. मग इथं जर एकक स्थानी 8 येत असेल, जसं की आपण आत्ताच्या उदाहरणामध्ये पाहिलं की 1728 मध्ये एकक स्थानी 8 आहे आणि जर आपण याचं घनमूळ घेतलं तर त्याच्या एकक स्थानी 8चं घनमूळ म्हणजेच 2 आलं पाहिजे. म्हणजे जी संख्या आपल्याला काढायची आहे त्याचा एकक स्थानचा अंक आपण मिळवला, आता फक्त दशक स्थानचा अंक मिळवायचा आहे. मग त्यासाठी काय करायचं बघा, 8 संख्या त्याचं आपण घनमूळ घेतल्यानंतर ही जी संख्या 72 ती सोडून द्यायची, म्हणजे पुढचे 2 डिजिट आहेत ते सोडून द्यायचं. ते सोडून एक संख्या उरते 1. मग 1 या संख्येपेक्षा लहान असणारी पूर्ण घनसंख्या कोणती किंवा त्याचं घनमूळ किती. आता मुळात 1 हीच घनसंख्या आहे, त्यामुळे 1चं घनमूळ येईल 1. याचा अर्थ 1728चं घनमूळ येईल 12. म्हणजे अशा पद्धतीनं अवयव न काढता सुद्धा आपण हे घनमूळ काढू शकतो. याचा अर्थ इथं उत्तर येईल 12, म्हणजेच त्या घनाची बाजू असेल 12. हे जर आपल्याला माहिती नसतं तर आपण काय करत बसलो असतो, 11चं घन काढत बसलो असतो. 11 गुणिले 11 गुणिले 11, तो 1728 येते का बघणार, परत 13च बघणार, 12 बघणार, 14 बघणार, ह्यामध्ये वेळ खूप जातो. त्याच्याऐवजी फक्त एवढं जर आपण या पद्धतीनं घनमूळ काढू शकलो तर अगदी काही सेकंदामध्ये आपल्याला उत्तर मिळतं. तर ही ती ट्रिक आहे एखाद्या संख्येचं घनमूळ काढण्याची. आणि यासाठी आपल्याला ह्या मुळात 1 ते 10 हे जे घन आहेत या संख्यांचे ते मात्र तोंडपाठ असलेच पाहिजेत, तरच त्याचा उपयोग आपण अशा पद्धतीनं करू शकतो. त्यामुळे ह्या परीक्षेच्या अभ्यासासाठी पहिल्यांदा ते जे बेसिक कन्सेप्ट मग सांगितलेत ते क्लिअर करून घ्या. ठीक आहे, पुढचा आपण प्रश्न पाहूया. मेसेज येत आहेत, स्क्रीन क्लिअर दिसेना असेल. ठीक आहे, थोडासा बफरिंग प्रॉब्लेम असू शकतो किंवा नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो. तुम्ही तिथं लिव्ह करू नका, थोड्या वेळानंतर ते आपोआप व्यवस्थित होतं, कारण माझ्यासमोर एक स्क्रीन आहे सुरू, त्यामुळे दिसते ते मला. ठीक आहे, किंवा तुम्ही तुमच्या यूट्यूबचं जे रिझॉल्युशन आहे ते रिझॉल्युशन बघा किती आहे, ते कदाचित कमी असेल तरी सुद्धा तो प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघू. 1125 या संख्येला कमीत कमी कितीने गुणले असता येणारा गुणाकार हा पूर्ण घनसंख्या असेल. तर ह्यासाठी 4 पर्याय दिलेत, 2, 3, 5 किंवा 7. म्हणजे प्रश्न असा आहे की 1125 घेऊया, म्हणजे 1125ला जर आपण 2 न गुणलं तर गुणाकार आपल्याला पटकन मिळतो 2250. आता 2250 ही संख्या पूर्ण घनसंख्या नाही, हे आपण डिरेक्टली सांगू शकतो. तर कसं सांगू शकतो ते पहा. मगाशी सांगितल्या पद्धतीनं ह्या ज्या घनसंख्या आहेत याच्या एकक स्थानी ज्या संख्या आहेत तो एकदाच येतो अंक, तो रिपीट होत नाही. मग जर एकक स्थानी 0 असेल तर त्याच्या अलीकडं हे 0च असले पाहिजेत. याचा अर्थ 10चा घन 1000 आहे, 20चा घन 2चा घन 8 आणि त्याच्यावर 3 शून्य म्हणजे 8000 असा होणार आहे. त्यामुळं हे जे उत्तर आपल्याला मिळालं आहे 1125 गुणिले 2 हे 2250 असं कुठल्याच संख्येत असू शकत नाही. म्हणजे कुठलीही पूर्ण घनसंख्या अशी असू शकत नाही. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असू शकत नाही, त्यामुळे हा पर्याय निघून गेला. पर्याय क्रमांक 2 बघूया. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 1 मधलं 2 उत्तर असू शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपण चेक करूया. तिथं उत्तर दिले 3. मग 1125ला आपण 3 न गुणूया. जर हा गुणाकार आपण केला तर 5 त्रिक 15, आजच्याला 1, 3 दुणे 6 आणि 1 7, परत 3 एके 3 आणि 3 एके 3, 3375 ही संख्या. आता ही संख्या पूर्ण घन आहे का हे आपल्याला ठरवायचं आहे. मग आत्ताच मागच्या उदाहरणामध्येच आपण पाहिली ती पद्धत. सगळ्यात एकक स्थानी काय 5. मग एकक स्थानी 5 असेल तर, आणि ही जर पूर्ण घनसंख्या असेल तर ज्या संख्येचा तो घन असेल त्याच्या एकक स्थानी सुद्धा 5च असणार आहे. म्हणजे एकक स्थानचा अंक आपल्याला मिळाला 5. जर ही संख्या मिळेल आपल्याला 3. आता 3च्या पेक्षा लहान असणारी पूर्ण घनसंख्या बघायची. मग 3 पेक्षा लहान असणारी आणि पूर्ण घनसंख्या एकच आहे ती म्हणजे 1. म्हणजे ही जर पूर्ण घनसंख्या असेल तर तो 15चाच घन असला पाहिजे. मग 15चा घन करून पाहायचा आता, म्हणजे 15 गुणिले 15 गुणिले 15, म्हणजे चेक करून पाहायचं, पडताळून पाहायचं. मग 15 गुणिले 15 225,
गुणिले 15 आणि 225 गुणिले 15 आपल्याला उत्तर मिळेल 3375. याचा अर्थ ही संख्या जी आहे 3375 ही पूर्ण. आता पहिला पर्याय आपण इलिमिनेट केला, म्हणजे 2 न गुणल्यानंतर तर आपल्याला मुळातच पूर्ण घन संख्या मिळू शकत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असू शकत नाही. पर्याय क्रमांक 2 आपल्याला उत्तर मिळते, कारण 1125ला 3 न गुणलं तर ही जी संख्या मिळते ती पूर्ण घन आहे. दुसरी अटही बघायची आपल्याला. दुसरी अट कुठली, किती लहानात लहान असला पाहिजे. मग लहानात लहान असली पाहिजे याचा अर्थ काय, उरलेले 3च पर्याय याचं उत्तर असू शकतात. एकतर पर्याय क्रमांक 2 असू शकतो, 3 असू शकतो किंवा 4 असू शकतो. आता जर पर्याय क्रमांक 3 आणि 4 यांचं आपण निरीक्षण केलं तर त्या संख्या 5 आणि 7 आहेत. याचा अर्थ 5 आणि 7 जर आपण 1125ला गुणलं आणि त्या संख्या जरी पूर्ण घन आल्या तरी सुद्धा 3, 5 आणि 7 मध्ये कमीत कमी संख्या कोणती आहे, तर 3 आहे. त्यामुळे आपलं उत्तर हे 3च असणार आहे. त्यामुळे पुढं या 1125ला 5 न गुणल्यानंतर किती संख्या मिळते, मग तो पूर्ण घन आहे का, किंवा 7 न गुणल्यानंतर किती संख्या मिळते, मग तो पूर्ण घन आहे का, हे चेक करायची मुळातच गरज नाही. कारण 3, 5 आणि 7 मध्ये 3 ही संख्या सर्वात लहान आहे, तीच संख्या कमीत कमी आहे. त्यामुळे आपलं उत्तर आपल्याला मिळाले, त्यामुळे पुढे जाण्याची गरज नाही, त्यामध्ये वेळ घालवण्याची गरज नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने हे लॉजिक आहे बघा. हे थोडंसं मॅथ्समधलं थोडंसं लॉजिक आपल्याला वापरावं लागतं. तर ह्या लॉजिकचा फायदा आपण परीक्षेमध्ये नक्की उचलू शकतो. म्हणजे आपले जे उत्तर आहेत ते उत्तर पटपट मिळू शकतील आणि त्यामध्ये जो आपला वेळ जाणार असतो तो वाचतो. म्हणजे इथं आपण एक लॉजिक वापरलं की 5 आणि 7 जरी गुणलं आणि पूर्ण घनसंख्या जरी मिळाली तरी ते त्याचं उत्तर असू शकत नाही, कारण त्या कमीत कमी संख्या नाहीच आहेत. कमीत कमी संख्या 3च आहे. त्यामुळे आपण ते कॅल्क्युलेशन करायच्या आणि तो घन आहे का पाहायच्या मागं लागलोच नाही, त्यामध्ये आपण वेळ घालवलाच नाही. तर हे थोडंसं लॉजिक आहे. हा प्रश्न सोपा आहे. ह्या पद्धतीचा एक प्रश्न मगाशीच एक झाला होता, परत त्याच पद्धतीचा आला आहे. ठीक आहे, आपण घेऊया. mचा n घात बरोबर 243. तर mचा n घात वजा nचा n, असं बहुतेक इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. mचा n घात बरोबर 243 नको, इथं 343 पाहिजे. ठीक आहे. mचा n घात बरोबर 343. तर m वजा nचा n घात बरोबर किती. मग इथं सुद्धा त्याच पद्धतीने विचार करायचा. कोणत्या संख्येचा कितवा घात बरोबर 343. इथं जर आपण विचार केला तर जर आपल्याला ते घन पाठ असतील तर पटकन लक्षात येईल की 343 हा घन कुठल्या संख्येचा घन आहे, तर तो घन आहे 7चा. 7चा घन बरोबर 343. म्हणजेच ही संख्या आपण अशी लिहू शकतो बघा, 7चा घन बरोबर 343. जर या दोन्ही समीकरणांची आपण तुलना केली तर mच्या ठिकाणी 7 आलं आहे आणि nच्या ठिकाणी 3 आलेलं आहे. म्हणून mची किंमत होईल 7 आणि nची किंमत होईल 3. आता जे उत्तर आपल्याला काढायचं आहे m वजा nचा n घात ते इथं लिहूया. m वजा n त्याचा पुन्हा n घात बरोबर. मग mची किंमत आहे 7, ती इथं लिहू, वजा n म्हणजेच 3 कंस पूर्ण आणि कंसाचा n घात म्हणजे कंसाचा 3रा घात. 7 वजा 3 म्हणजेच 4 कंसाचा घन आणि 4चा घन तोही पाठ असेलच आपल्याला 64. त्यामुळे इथं उत्तर मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 2 64. आता हे उदाहरण मी अशा पद्धतीनं तुम्हाला समजावं म्हणून लिहून देतोय. परीक्षेमध्ये हे लिहित बसायचं नाही किंवा कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. हे आकडेमोड करण्यात सुद्धा वेळ घालवायचा नाही. जर आपल्याला यांची जर तुलना आपण केली तर आपल्याला असं पटकन लक्षात येतं की mची किंमत इथं 7 आहे आणि nची किंमत 3 आहे. डिरेक्टली ह्याच्यामध्ये किमती ठेवून आपण असं उत्तरसुद्धा काढू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघू. हा प्रश्न थोडासा विचार करायला लावणार आहे. अगदी सोपा प्रश्न आहे हा, पण 4 पर्याय दिल्यामुळं आपण थोडंसं कन्फ्यूज होतो. प्रश्न काय बघा. ओके, एक पूर्ण घन असणारी संख्या ऋण व विषम आहे. तर म्हणजे एक संख्या दिली जी पूर्ण घन आहे, ती ऋण आहे आणि विषम आहे. तर यापैकी कुठला पर्याय बरोबर आहे असा प्रश्न आहे. तिचे घनमूळ धन व समसंख्या असेल. दुसरा पर्याय तिचे घनमूळ ऋण व सम असेल. तिसरा पर्याय तिचे घनमूळ धन व विषम असेल आणि चौथा पर्याय तिचे घनमूळ ऋण व विषम असेल. आता इथं इलिमिनेशन मेथड आपण वापरूया. इलिमिनेशन म्हणजे जे पर्याय याचं उत्तर असू शकत नाही ते पर्याय आपण घालून टाकू.
मग आता पर्याय इथं प्रश्नामध्ये काय दिले बघा, एक पूर्ण घनसंख्या आणि ती ऋण आणि विषम पण आहे. मग एक उदाहरण आपण घेऊया. समजा पूर्ण घनसंख्या आपण घेतली 27 आणि ती ऋण आहे आणि ती विषम पण आहे. आता ही जर संख्या पूर्ण घन ऋण असेल आणि जर आपण या सर्व घनसंख्यांचं निरीक्षण केलं तर पहा, 1 चा घन 1 आहे, 3 चा घन 27 आहे, 5 चा घन 125 आहे, 7 चा घन 343 आहे आणि 9 चा घन 729 आहे. म्हणजे या सर्व ज्या विषम संख्या आहेत त्यांचा घन सुद्धा विषम आहे आणि समसंख्या आहेत त्यांचा घन सम आहे. याचा अर्थ जर एखादी विषम संख्या दिली असेल तर त्याचा घन विषम संख्याच मिळेल. आणखी एक आपल्याला इथं गुणधर्म वापरता येईल घनसंख्याचा, की एखादी घनसंख्या दिली असेल आणि ती ऋण असेल तर ऋणसंख्येचा घन ही नेहमी ऋणसंख्याच मिळते. म्हणजे -3 चा घन -27च मिळेल. आणि धनसंख्या दिली असेल 3 चा घन +27 मिळेल. त्यामुळे एक लक्षात घ्यायचं की जर एखादी ऋणसंख्या असेल तर त्याचं घन ऋणच असणार आहे, किंवा उलटसुद्धा एखादी पूर्ण घनसंख्या दिली असेल आणि ती ऋण असेल तर त्याचं घनमूळ सुद्धा ऋण असणार आहे. म्हणजे ह्या 4 पर्यायामध्ये जिथं जिथं धन आपल्याला दिले ते पर्याय तर असूच शकत नाहीत. मग धन कुठं दिले आपल्याला, की तिचे घनमूळ धन व सम, इथं धन हा शब्द आला आहे, इथं सुद्धा धन आहे. याचा अर्थ पर्याय 1 आणि 3 ही तर यांची उत्तरं असूच शकत नाही. म्हणजे आपण 50% उत्तर मिळवलं की 2 उत्तर आपण 2 पर्याय काढूनच टाकले, ते असूच शकत नाहीत. मग राहिले काय 2 आणि 4. आता ह्यातला एक पर्याय निवडायचा आहे. मग इथं सुद्धा बघा दोन्ही संख्या या ऋण दिलेली आहेत. आता पुढचा जो गुणधर्म आहे तो सम आणि विषमचा आहे. म्हणजे घनमूळ सम कधी असेल आणि घनमूळ विषम कधी असेल हे आपल्याला माहिती पाहिजे. जर एखादी संख्या सम असेल तर त्याचं घनमूळ सुद्धा सम असतं आणि एखादी संख्या विषम असेल तर त्याचं घनमूळ सुद्धा विषमच असतं. आणि इथं आपल्याला असं दिलं आहे की ते संख्या ऋण आहे आणि विषम आहे. मग ती जर संख्या विषम असेल तर त्या संख्येचं घनमूळ सुद्धा विषम असलं पाहिजे. म्हणजे इथं आपल्याला अशी संख्या पाहिजे जी ऋण असेल व विषम असेल, जो दिलाय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर याच्यासाठी ही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्याही ऋणसंख्येचा घन ऋणसंख्या असते आणि कोणतीही संख्या विषम असेल तर त्याचा घन सुद्धा विषम असतो आणि कोणती संख्या सम असेल तर त्याचा घन सुद्धा सम असतो. तर ह्या काही बेसिक कन्सेप्टचा उपयोग करून अशी विधानं जी आहेत, असे विधानात्मक जे प्रश्न असतात त्यांची उत्तर आपण मिळवू शकतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे थोडासा. 27 चा घन आपल्याला दिला आहे 19,683, तर 0.27 चा घन किती. तर हे 4 पर्याय दिले. 0.0 19,683, 0.19,683, 1.9683 किंवा 19.683. मग इथं आपल्याला असं दिलं आहे बघा, 27 चा घन दिला. मग हे कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही आपल्याला. 19,683 हे दिलेलं आहे आणि प्रश्न विचारला आहे 0.27 त्याचा घन किती असेल. मग आपलं पटकन आपल्याला असं वाटू शकतं की इथं दशांश चिन्हानंतर 2 डिजिट्स आहेत. मग इथं असं कुठं मिळतं का पर्यायामध्ये, तर तसं जायचं नाही. एक लक्षात घ्या, जर दशांश संख्या आपल्याला दिली असेल आणि त्याचा आपल्याला घन करायचं असेल तर दशांशानंतर जितके डिजिट्स आहेत त्याची तिप्पट करायची. म्हणजे इथं दशांश नंतर एकूण 2 डिजिट्स आहेत, मग या 2ची तिप्पट करायची. तिप्पट का, कारण आपल्याला घन करायचं आहे म्हणून. मग 2 गुणिले 3 बरोबर 6. याचा अर्थ या संख्येचं जे काही घन आपल्याला मिळणार आहे, या संख्येचा जो काही घन मिळणार आहे त्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर 6 डिजिट्स आलं पाहिजेत. मग आता आपल्याला 27 चं घन आपल्याला दिलेच आहे 19,683. तो काही बदलणार नाही कारण इथं 27 आहे आणि इथं 0.27 आहे. बदल कुठं झाला आहे, फक्त दशांश चिन्हामध्ये. जे इथं शेवटी होतं ते अलीकडे आलेलं आहे. मग ही जी संख्या आपल्याला मिळालेली आहे त्या संख्येमध्ये आता दशांश चिन्हानंतर 6 घरं पाहिजेत, कारण ज्या संख्येचं घन आपण शोधतोय त्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर 2 घरं आहेत. 2ची तिप्पट आपण केली. मग असं जर आपल्याला करायचं असेल तर उजवीकडून येताना 6 डिजिट सोडायचे. हे 1 2 3 4 5 डिजिट्स तर 5च आहेत आणि सोडायचे तर आपल्याला 6 आहेत. मग काय करायचं तर 1 0 वाढवायचं इथं.
आणि मग डेसिमल घ्यायचं आणि मग त्याच्या पुढे एक 0. म्हणजे उत्तर याचं मिळणार आहे 0.019,683 जो आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. इथं आणखी एक याला जोडूनच एक गुणधर्म सांगतो जो वर्गासाठी आपल्याला उपयोगी पडेल. समजा इथं जर असं दिलं असतं 0.27चा वर्ग, तर आपण काय केलं असतं, तर 27चा वर्ग जी काही संख्या असेल त्याच्यामध्ये डिजिट्स जे आहेत दशांश चिन्हानंतर 2 डिजिट्स आहेत आणि आपल्याला या 0.27चा वर्ग शोधायचा आहे. मग 27 गुणिले 27 करायचं आणि ती जी संख्या येईल त्याच्यामध्ये इथं दशांश चिन्हानंतर 2 संख्या असल्यामुळं ह्याला 2 न गुणायचं. म्हणजे 2 गुणिले 2 बरोबर 4. याचा अर्थ तिथं दशांश चिन्हानंतर 4 डिजिट्स राहिले पाहिजे. तर हे एक त्याला जोडूनच गुणधर्म आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न असा आहे, कनेक्शन जरा असं मला चेक करू देत. ओके. प्रश्न असा आहे, जर x व y या धन पूर्णांक संख्या आहेत आणि जर x चा y घात बरोबर 125 तर y चा x वा घात किती. मग 4 पर्याय याच्यासाठी दिलेले आहेत, 81, 27, 243 की 729. मग इथं जर आपण पाहिलं जी संख्या x चा y घात बरोबर 125, पुन्हा एकदा जर आपण निरीक्षण केलं तर 125 ही पूर्ण घन संख्या आहे. तो पूर्ण घन कितीच आहे, 125 हा घन आहे 5चा. म्हणजेच हे आपण असं लिहू शकतो 5चा घन बरोबर 125, कारण 5 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे 125. मग इथे या दोन समीकरणामध्ये बघा, इथेही आपण असा विचार केला की कोणत्या संख्येचा कितवा घात बरोबर 125, तर आपल्याला स्पष्ट दिसतं की 5चा तिसरा घात बरोबर 125. मग आता ह्या डाव्या बाजूंची तुलना करायची. एक्सच्या ठिकाणी आलेला आहे 5 म्हणून x बरोबर 5 आणि yच्या ठिकाणी आलेले आहे 3 म्हणून y ची किंमत होईल 3. आता x आणि y च्या किमती आपल्याला विचारलेल्या नाही आहेत, आपल्याला किंमत पाहिजे y चा x वा घात. ती किंमत आपण काढूया. y चा x घात बरोबर y म्हणजेच 3 आहे आणि 3चा x घात म्हणजेच x ची किंमत 5 आहे म्हणून 3चा 5वा घात. आता माहिती आहे आपल्याला की एखाद्या संख्येचा जो काही घात असेल तेवढ्या वेळा तो पाया किंवा ती संख्या घेऊन आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग इथं 3चा 5वा घात आहे म्हणून 3 ही संख्या 5 वेळा घ्यायची. म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 आणि त्यांचा गुणाकार करायचा. मग 3 गुणिले 3 म्हणजे 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 आणि 81 त्रिक 243. त्यामुळे 3चा 5वा घात येईल 243 आणि हा पर्याय आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल 243. तर अशा पद्धतीनं घातांक आणि बैजिक राशी किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन याचं सुद्धा कॉम्बिनेशन करून काही प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. पुढचा प्रश्न पाहू. हा सोपा प्रश्न आहे खूप. उत्तर येत असेल कमेंट करा. 9.5 गुणिले 10चा 6वा घात भागिले 10चा 5वा घात असा तो प्रश्न आहे. 9.5 आपण आहे तसे लिहूया गुणिले इथं 10चा 6वा घात भागिले 10चा 5वा घात हे या फॉर्ममध्ये आपण लिहूया. म्हणजे अंश आणि छेद या फॉर्ममध्ये लिहूया. मग काय होईल 9.5 गुणिले इथं पाया समान आहे किंवा हे असं न लिहिता सुद्धा आपण पटकन असं करू शकतो. बघा इथं 9.5 गुणिले ह्या ज्या दोन संख्या आहेत त्याच्यामध्ये पाया समान आहे 10, तो एकदाच लिहून घ्यायचा. आणि आपल्या घातांकाच्या नियमानुसार जर पाया समान असेल आणि दोन संख्यांचा भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी करायची. म्हणजे पहिला घातांक आहे 6 वजा 5 बरोबर. मग 9.5 गुणिले 10चा 6 वजा 5वा घात म्हणजेच पहिला घात. याचा अर्थ 9.5 गुणिले 10चा पहिला घात म्हणजेच 10. कोणत्याही संख्येचा पहिला घात तीच संख्या असते. आता 9.5ला 10 गुणायचं आहे. 10 म्हणजे एकावर 1 शून्य आहे म्हणून दशांश चिन्ह एक घर पुढे घ्यायचं म्हणजे 95.0 येईल आणि 95.0 म्हणजेच 95. आता हा पर्याय कुठं दिला आहे आपल्याला, पर्याय क्रमांक 3 मध्ये दिला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 95. त्यामुळे असे काही सोपे प्रश्न सुद्धा असतात. पुढचा प्रश्न पाहू आपण.
3चा सहावा घात भागिले 3चा सहावा घात भागिले 27 बरोबर 3चा x घात. तर x बरोबर किती? पर्यायात 2, 3, 4 किंवा 5. मग इथं आपण लिहूया, इथं 3चा सहावा घात भागिले 27 बरोबर 3चा x घात. जर आपण ह्या प्रश्नाचं नीट निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की पाया ह्या दोन ठिकाणी, म्हणजे इथं पाया 3 घेतलेला आहे, उजव्या बाजूला सुद्धा पाया 3 आहे. फक्त मधली जी संख्या आहे 27 तिथं पूर्णांक तो दिला आहे. मग ती संख्या आपण 3 पाया घेऊन त्याचा कितवा तरी घात अशा स्वरूपात लिहू शकतो का असा विचार करायचा. ते आपल्याला स्पष्टपणे लिहिता येईल. 3चा सहावा घात पहिली संख्या आहे तशी लिहून घेऊ. 27 हा घन आहे 3चा, त्यामुळे 27च्या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 3चा तिसरा घात बरोबर 3चा x घात. हे इक्वेशन आपण लिहिलं. आता इथं परत पाया समान आहे. मग पाया समान असेल तर तो एकदाच लिहायचा. आणि या संख्यांचा भागाकार असल्यामुळं घातांकांची वजाबाकी म्हणजे 3चा 6 वजा तिसरा घात बरोबर 3चा x घात. म्हणजे इथं 3चा 6 वजा तिसरा घात म्हणजेच तिसरा घात येईल बरोबर 3चा x घात. आता ह्या दोन्ही बाजू समान झाल्या, पाया समान आहे म्हणजे घातांक सुद्धा समान असलाच पाहिजे. म्हणजे 3 बरोबर x मिळेल, म्हणजेच x बरोबर 3 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. तो पर्याय आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. म्हणजे इथं आपल्याला हे एक्सप्रेशन दिले, हे इक्वेशन दिले ज्याच्यामध्ये आपल्याला घातांकाच्या नियमाचा उपयोग करायचा होता. आणि फक्त सरळ सरळ तर उपयोग न करता आपल्याला 27 ही संख्या दिलेली होती. मग आपल्याला असा विचार करायला लागला की 27 ही संख्या 3च्या घातांकाच्या स्वरूपात लिहिता येईल का. मग आपण ते लिहिलं आणि मग उत्तर काढलं. तर या पद्धतीनं थोडंसं आपण त्या प्रश्नाकडं ॲनालिसिस करण्याच्या दृष्टीनं पाहिलं तर पटपट आपल्याला उत्तर मिळू शकतात. आणखी एक शेवटचा प्रश्न आपण पाहू आणि सेशन आपण थांबू. जवळपास पाऊण तास होऊन गेलेलं आहे, 1 तास होईल. तर अशा पद्धतीने सेशन लॉंग चालत राहतील. तुम्ही फक्त जॉईन होत राहा. पार्टिसिपंट्स फक्त 7च आहेत. असो, पुढचा शेवटचा प्रश्न असा आहे बघा. याच्यामध्ये घातांकाचा फक्त नियम वापरायचा आहे, बाकी काही करायचं नाही. एक्सचा वर्ग गुणिले वायचा चौथा घात गुणिले एक्सचा घन गुणिले वायचा पाचवा घात बरोबर किती. तर हे 4 पर्याय दिलेले आहेत. एक्सचा 10वा घात वायचा 20वा घात. दुसरा पर्याय एक्सचा 5वा घात वायचा 9वा घात. एक्सचा चौथा घात वायचा 6वा घात की एक्सचा 6वा घात आणि वायचा 7वा घात. तर इथं हे एक्सप्रेशन आपल्याला दिले एक्स वर्ग वायचा चौथा घात गुणिले एक्सचा घन वायचा 5वा घात. मग इथं समान पाया एक्स एक्स आहे तर ते आपण एकत्र असं लिहू शकतो. म्हणजे एक्स वर्ग गुणिले एक्सचा घन गुणिले दुसरं चल आहे वाय, म्हणजे वायचा चौथा घात गुणिले वायचा 5वा घात बरोबर. इथं पाया समान असल्यामुळं आणि गुणाकार असल्यामुळं घातांकांची बेरीज करायची, त्यामुळे इथं डिरेक्टली आपण असं लिहू शकतो एक्सचा 2 अधिक 3 म्हणजेच 5वा घात गुणिले इथंही पाया समान आहे, तो पाया समान एकदाच लिहून घेऊया 4 अधिक 5 9. म्हणजे मधलं गुणाकाराचं चिन्ह नाही दिलं तरी सुद्धा चालू शकतं. म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल एक्सचा 5वा घात आणि वायचा 9वा घात. आता हे असं कुठं दिलं आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. तर हा प्रश्न होता या सेशनमधला शेवटचा प्रश्न. तर असे हे प्रश्न असतात. प्रश्न खूप सोपे असतात, फक्त आपल्याला पाहिल्यानंतर थोडंसं कन्फ्युजिंग वाटणारे प्रश्न असतात किंवा अवघड वाटणारे प्रश्न असतात. पण ॲनालिसिस मॅथमॅटिक्सच्या दृष्टीनं केलं तर कुठलाही प्रश्न अवघड नसतो. अशा पद्धतीनं आणि जितका जास्तीत जास्त तुम्ही सराव कराल तितके जास्त तुम्ही याच्याशी फॅमिलियर व्हाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितल्या पद्धतीनं हे कुठलाही टॉपिक असू दे, कुठलाही विषय असू दे, स्पर्धा परीक्षेसाठी बेस पहिल्यांदा पक्का करायचा. ट्रिक्स टिप्स असतील येतील ते आपल्याला लक्षात राहतील नाही राहतील हे आपलं कुठं जाणार नाही, जे बेसिक आहे. त्यामुळे बेसिक नेहमी लक्षात ठेवायचं, बेसिक आपण करायचं. ते त्यामध्ये काही पाढे पाठ करावे लागतील, वर्ग पाठ करावे लागतील, घन पाठ करावे लागतील. तर अशा पद्धतीनं ते बेसिक क्लिअर करायचं, म्हणजे आपल्याला अशा पद्धतीची जी उदाहरणं आहेत ती पटपट आपण सोडवू शकतो. आणखी या 2 विषयाशी संबंधित म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता याच्याशी संबंधित स्पेशली व्हिडिओ मी असे घटक वाईज करून टाकलेले आहेत. त्याची एक प्लेलिस्ट आहे, जर तुम्ही यूट्यूब चॅनलला भेट दिली तर त्याच्यामध्ये प्लेलिस्टला जा. त्यामध्ये 2 प्लेलिस्ट आहेत याच्यासाठी. एक पहिली प्लेलिस्ट आहे बुद्धिमत्ता चाचणी या नावाची
आणि दुसरी प्लेलिस्ट आहे टिप्स अँड ट्रिक्स या नावानं. म्हणजे अशासाठी काही टिप्स आपण वापरू शकतो ज्यामध्ये कॅल्क्युलेशन आपल्याला सोप्या पद्धतीने करू शकतो. तर असे 2 प्लेलिस्ट आहेत, त्या नक्की पहा. बराचसा भाग, बरेचसे घटक त्यामध्ये तुमचे कवर होतील. आणखी जे कवर होणार नाहीत ते कमेंटमध्ये नक्की करा. चॅनलला भेट दिल्यानंतर मला कमेंट करा, माझ्यापर्यंत पोहोचतील की अजून कुठले विषय तुम्हाला अवघड जातात ते आपण सोपं करण्याचा प्रयत्न करूया.